आघाडीच्या प्रचारासाठी महिला ब्रिगेड रणांगणात। ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड यांच्या विजयात महिलांची भूमिका निर्णायक। आमदार सुरेश लाड यांची लेक कर्जत नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत असून प्रचारात आता रंग भरू लागला आहे। राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आघाडीच्या उमेदवारांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत असून प्रतीक्षाच्या रूपाने कर्जतची लेक नगराध्यक्ष होणार असल्याने महिला आणि तरुणींचा भरणा प्रचारात पाहायला मिळतोय। ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड यांच्या विजयात महिलांची भूमिका निर्णायक असेल असा दावा राजकीय निरीक्षकांकडून केला जातोय। कर्जतमध्ये सध्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची राळ उठली आहे। राष्ट्रवादी मित्रपक्ष आघाडीकडून ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत, तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये अंजली अतुल कडू आणि श्वेता सुनील हरपुडे या नगरसेवक पदासाठी नशीब आजमावत आहेत। प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रचार करताना पुरुष कार्यकर्त्यांबरोबरच महिला कार्यकर्त्यांची मोठी फौज प्रतीक्षा लाड आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांसोबत प्रचारासाठी फिरताना पाहायला मिळाली। समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे नगरसेवक पदाच्या उमेदवार अंजली कडू यांनी सांगितले। मी समाजाचा घटक आहे आणि समाजासाठी काहीतरी करायची माझी इच्छा आहे। सगळे आपलीच माणसं आहेत। मी एक पाऊल पुढे टाकते, ते 1000 पाऊल पुढे माझ्या मागे येत आहेत। तर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कर्जतसाठी प्रयत्न करणार असल्याचे श्वेता हरपुडे यांनी म्हटले आहे। आणि मला स्वच्छ सुंदर कर्जत होतच चाललेलं आहे, ते अजून स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित व्हावं या दृष्टीने पावलं टाकायचा विचार आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद यासाठी मिळत आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये नियोजनबद्ध प्रचार सुरू असून लोक संपर्कात येत आहेत। या भागात प्रचंड विकास कामे झाली असून मोठ्या मतांच्या फरकाने आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते भगवान शेठ भोईर यांनी व्यक्त केला आहे। आमचा 5 नंबर वॉर्डामध्ये चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहे आणि मतदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। आम्हाला लोकांच्याकडे जाण्याविषयी लोक आम्हाला ॲप्रोच होत आहेत, कारण ठिकठिकाणी आम्ही फिरतो तर प्रचंड इथे विकास कामं झालेली दिसत आहेत आणि लोकांना आम्ही विचारतो अजून कुठे विकास कामं असेल तर आम्हाला सांगा, ते आम्ही पूर्णही करून देऊ। असं कुठं वाटत नाही की कुठे कामं राहिलेली दिसतात इथे। आमच्या थेट उमेदवार प्रतीक्षाताई लाड आणि 2 नंबरचे ह्याच वार्डातले श्वेताताई हडपुडे व आमची अंजलीताई कडू यांना आम्ही प्रचंड मताने इथून निवडून आणणार अशी आम्ही ग्वाही देतो। प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतोय, आमचे ठिकठिकाणी वेलकम होते। आमचे उमेदवार सुशिक्षित असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे असे सांगत खुले नाट्यगृह अद्यावत करताना, मॉर्निंग वॉक आणि बसण्यासाठी जागा निर्माण करताना नदी शुद्ध ठेवण्यासाठी ठोस भूमिका घेणार असल्याचे प्रतीक्षा लाड यांनी सांगितले। नदी हा असा भाग आहे की जो खरंच महत्त्वाचा असतो शहरासाठी आणि ती स्वच्छ असणं गरजेचं असतं, कारण की त्या पाण्यामध्ये जे काही दूषित पाणी मिसळलं जातं आहे किंवा खराब जे काही ती केली जाते तर त्याच्याबद्दलही आम्ही पाऊल उचलणारच आहोत। त्याचं शुद्धीकरण म्हणा किंवा नदी शुद्ध कसं राहील यासाठी आम्ही एक ठोस भूमिका घेणार आहोत। तर जे खुलं नाट्यगृह आहे ते होतं पण थोडं पडीक होतं, आता पुन्हा आपण त्याचं भूमिपूजन केलेलं आहे, त्याची डागडुजी होईल आणि नक्कीच पुढे नाटकाचे प्रयोग त्यात होतील। आणि मनोरंजनाचा भाग म्हणावा लागला तर जे काही घाट आहेत ते आम्ही सुशोभित करण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्याच्यामुळे लोकांना मॉर्निंग वॉक असेल किंवा अगदी संध्याकाळी एक छोटीशी तिथे बसण्यासाठी एक जागा जरी उपलब्ध करून दिली तरी लोकांना एक थोडंफार का होईना मनोरंजनाचा एक पार्ट होतो किंवा आपल्याकडे येणारे पाहुणेही तिथे बसू शकतात असं होऊ शकतं। ज्या घरात जातो आहे किंवा एखादा थोडासा गावाचा एरिया असेल किंवा अगदी सुशिक्षित वर्ग असेल, सगळीकडे आम्हाला छान वेलकम होतं, छान प्रतिसाद मिळतो। आमच्या उमेदवारांनाही छान प्रतिसाद मिळतो। जरी आमचे उमेदवार सुशिक्षित असले तरी त्यांचा जनसंपर्कही खूप चांगला आहे किंवा त्यांचं वर्षानुवर्षांचं जे काही नातं आहे मतदारांची ते खरंच खूप चांगलं आहे। त्याच्यामुळे लोक फार खुश आहेत आणि नक्कीच आमचं स्वागतही चांगलं होतं। प्रचारादरम्यान प्रतीक्षा लाड आणि अन्य उमेदवारांना महिलांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय। कर्जतची लेक प्रतीक्षाच्या रूपाने नगराध्यक्ष होणार असल्याचे महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने प्रचारासाठी बाहेर पडल्याचे चित्र असून आघाडीच्या विजयात महिलांचा मोलाचा वाटा राहण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी वर्तवली आहे।
शुभम बोटे, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।